चला अभ्यास करू. फन विथ साऊंड आय ई. तर पटकन काय करायचं आहे, जॉनी फोनिक्समध्ये आपण हा आय ई साऊंड शिकणार आहोत. तर आय 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 आय. तर फास्ट काय करायचं आहे, 4 लाईनची वही, पेन्सिल, पट्टी, इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. तर मुलांनो, आज आपण आय हे हा साऊंड पाहणार आहोत. आय ई. आय ईचा आवाज काय येतो? ई. आय आय आय. तर आता याचं आपण वाचन करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत वाचन करायचं. माझ्या नंतर म्हणा. प. पीचा आवाज प. आय ई ई. प पा ई. प ई. पाई. आता बघा, हे आहे यफ. यफचा आवाज काय? एलचा आवाज ल. आय ईचा आवाज ई. आई. आणि एसचा आवाज स. फ ल आई स. फ्लाइज. फ ल आई स. फ्लाइज. टीचा आवाज काय? ट. आय ईचा आवाज आई. टाई. टाई. सीचा आवाज काय? क. आरचा आवाज र. क र. आय ईचा आवाज आई. आणि डीचा आवाज ड. क र आई ड. क्राईड. क र आई ड. क्राईड. पुढे बघा, आता डीचा आवाज काय? ड. आरचा आवाज र. आय ईचा आवाज आई. आणि डीचा आवाज ड. ड र आय ड. ड र आय ड. ड्राईड. पुढे बघा, यू. यूचा आवाज काय? अ. एनचा आवाज न. अ न. टीचा आवाज ट. यू अ न ट. आय ईचा आवाज आई. आणि डीचा आवाज ड. अ न ट आ ई. आई ड. अंटाईड. अंटा अंटा ई ड. अंटाईड. इथं बघा, एलचा आवाज काय? ल. आणि आय ईचा आवाज आई. ल आई. लाई. ल आय. लाई. पुढे बघा, यफ. यफचा आवाज काय? रचा आवाज र. आय ईचा आवाज आय. आणि डीचा आवाज ड. फ राई ड. फ र आई ड. फ्राईड. पुढे बघा, एमचा आवाज काय? एचा आवाज ऍ. म ऍ मॅ. जीचा आवाज काय? ग. म ऍ ग. मॅग. पीचा आवाज प. आणि आय ईचा आवाज आय. मॅ ग पा ई. प आय. पाय. म ऍ ग प आय. मॅगपाई. पुढे बघा, आता हे डी. डीचा आवाज काय? ड. डीचा आवाज आहे ड. आणि आय ईचा आवाज काय? आय. डाय. ड आय. डाय. पुढे बघा, प. पीचा आवाज काय? प. आय ईचा आवाज ई. आई. प आई. सीचा आवाज स. आता इथं सीचा आवाज काय आहे? स. आणि ईचा आवाज ईच होतो. ईचा आवाज इथं होणार नाही, कारण की 2 स्वर आलेत. इथं एक स्वर आलेला आहे आणि इथे एक स्वर आलेला आहे. मग आता 2 स्वर जेव्हा जवळ येतात तेव्हा या स्वराचा उच्चार होत नाही. ईचा आवाज आता निघणार नाही. आता हे ई सायलेंट आहे. पी आय. पाई. पी आय. पाई. आणि सीचा आवाज स. पीस. प ई स. पीस. प ई स. आता ईच इथं आईचा आवाज ई आलेला आहे बघा. कधी कधी आय ईचा आवाज हा ई सुद्धा येतो. पुढे बघा, फ. आय ईचा आवाज काय? ई. ल ड. फ ई ल ड. फिल्ड.
आय ईचा आवाज इथं कोणता आलेला आहे ई. डीप ई आहे बघा, हा दुसऱ्या वेलांटीसारखा पहिल्या वेलांटीसारखा डीप ई आहे. आय ईचा आवाज ई आलेला इथं. फ ई ल ड फिल्ड. इथं सुद्धा आय ईचा आवाज ई येणार आहे. सी एच च, आय ई ई आणि एफ चा आवाज च ई फ चीफ. जी चा आवाज काय आहे ग. आर चा आवाज र, आय ई चा आवाज ई आणि एफ चा आवाज फ. ग र ई फ ग्रेफ. ठीक आहे, थोडं समजलं. तर आय ई चा आवाज कोणता आहे आपला. आय ई चा आवाज हा आई होतो आणि कधी कधी हा आवाज ई ई येतो. कसा येतो ईट, पण हा ई डीप ई आहे. आणि आय ई आय, आय ई ई. तर मुलांनो चला आता आपल्याला हा शब्द लिहायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही लिहायचं. तुम्हाला माझ्या एवढं लिहिणं होणार नाही, पण तुम्ही 5 वेळे तरी कमी एक शब्द लिहायचा आहे. आता पी चा आवाज काय प आणि आय ई चा आवाज आई. कोणता शब्द झाला पाय. प आय पाय. प आय प आय पाय. 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 आता ह्या शब्दामध्ये बघा फ ल आई. आता इथे स आवाज येत नाही. यसचा आवाज काय येतो ज. फ्लायज. फ ल आय स, स चा आवाज इथं ज आलेला आहे. फ्लायज. एफ एल आय ई एस. आता हे आहे फ ल आय फ्लायज. 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 पुढचा आपला शब्द आहे सी. सी चा आवाज काय क. आर चा आवाज काय र. आय ई चा आवाज आई आणि डी चा आवाज ड. क्राईड. सी चा आवाज क.
आर चा आवाज र, आय ई चा आवाज आई आणि डी चा आवाज ड, क्राईड. सी चा आवाज क, आर चा आवाज र, आय ई चा आवाज ई आणि डी चा आवाज ड, क्राईड. सी चा आवाज क, आर चा आवाज र, आय ई चा आवाज आई आणि डी चा आवाज ड, क्राईड. सी चा आवाज क, आर चा आवाज र, आय ई चा आवाज आई आणि डी चा आवाज ड, क्राईड. क, र, आय आणि डी चा आवाज ड, क्राईड. क, र, आय, ड, क्राईड. क, र, आय, ड, क्राईड. तर मुलांनो, आता आपण साऊंड, अक्षर, अल्फाबेट आणि त्यांचे साऊंड शिकणार आहोत. तर पटकन काय करायचं आहे, हातातली वही, पेन, पेन्सिल जे आहे ते तुम्ही खाली ठेवा आधी आणि माझ्यासोबत ऍक्शन सह हे म्हणायचे. मी जे म्हणाल ते तुम्हाला म्हणायचं आहे. बी, बी, कॅपिटल बी, स्मॉल बी. आता या दोघांचा आवाज कसा आहे, असं करा माझ्यासोबत. ब, 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 ब. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल सी, स्मॉल सी. क, क. सी चा आवाज कसा आहे, क, क, क. हे आहे कॅपिटल एल, स्मॉल एल, कॅपिटल एल, स्मॉल एल. आता हे एल चा आवाज कसा आहे, अ, 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 अ. कॅपिटल ई, स्मॉल ई. आवाज कसा आहे, ए, 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 ए. कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि आवाज कसा आहे टी चा, ट, 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 ट. कॅपिटल एम, स्मॉल एम. आवाज कसा आहे एम चा, हे आहे कॅपिटल व्ही, स्मॉल पी. आवाज कसा आहे व्ही चा, कॅपिटल यू, स्मॉल यू. आवाज कसा आहे यू चा, अ, अ, अ. कॅपिटल ए, स्मॉल ए. ए चा आवाज कसा आहे, ए, 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 ए. हे आहे स्वर आहे, इंग्रजी मधला हा स्वर आहे. ए, ए. याचे 4 आवाज आहेत, ए, आ आणि ए. असे 4 साऊंड ए स्वराचे असतात. हे आहे डब्ल्यू. डब्ल्यू चा आवाज कसा आहे रे, व, 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 व. हे आहे कॅपिटल जे, स्मॉल जे. कॅपिटल जे आणि स्मॉल जे चा आवाज कसा असतो, झ, 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 झ. कॅपिटल आय, स्मॉल आय. आवाज कसा असतो, ई, ई, ई. कॅपिटल वाय, स्मॉल वाय. वाय चा आवाज कसा असतो, य, 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 य. कॅपिटल पी, स्मॉल पी. पी चा आवाज कसा आहे, प, 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 प. कॅपिटल एक्स, स्मॉल एक्स. एक्स चा आवाज कसा आहे, क्स, 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 क्स. कॅपिटल एस, स्मॉल पी एस. आवाज कसा आहे, स, स, स. कॅपिटल डी, स्मॉल डी. आवाज कसा आहे टीचा, ड, 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 ड. कॅपिटल एच आणि स्मॉल एच. कॅपिटल एच आणि स्मॉल एच चा आवाज कसा आहे, ह,
ह ह ह. कॅपिटल जी आणि स्मॉल जी यांचा आवाज कसा आहे? ग ग ग ग ग ग. ओ ओ कॅपिटल ओ स्मॉल ओ. ओ चा आवाज कसा आहे? ओ ओ ओ ओ. हे आहे कॅपिटल झेड स्मॉल झेड. झ झ झ झ. हे आहे कॅपिटल एन स्मॉल एनचा आवाज कसा आहे? हे आहे कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. आवाज कसा आहे? क्व 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 क्व. कॅपिटल आर स्मॉल आर. आवाज कसा आहे? र र र र. कॅपिटल एफ स्मॉल एफ. आवाज कसा आहे? तर आता आपण जॉलीफोनिक्स मधले डायग्राफ शिकणार आहोत. डायग्राफ म्हणजे 2 अक्षर असतात पण त्यांचा आवाज हा एकच होतो. तर आता हे आवाज कोणता आहे? टी एच. टी एच. टी एच चा आवाज कसा होतो? थ थ थ थ थ थ. द द द थ द थ द. औ. हे कोणतं अक्षर आहे? ओ यू. ओ यू. ह्या 2 अक्षरांचा आवाज हा एकच होतो. ओ यू चा आवाज काय होतो? औ औ औ औ औ औ. ओ आय. ओ आय. आता ह्याचा आवाज काय येतो? ऑय ऑय ऑय. यू ई. यू ई चा आवाज एकच येतो. यू यू यू. हे आहे ई आर. ई आर चा आवाज कसा येतो? अर 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 अर. पुढचा आपला साऊंड आहे ओ ए. ओ ए चा आवाज कसा येतो? ओ ओ ओ ओ. ए आर. ए आर चा आवाज कसा येतो? आर आर आर. क्यू यू. क्यू यू चा आवाज कसा येतो? क्व 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 क्व. हे आहे एस एच. एस एच चा आवाज कसा आहे? श श श. आता हे आहे ए आय. ए आय चा आवाज कसा आहे? ए ए ए. हे आहे सी के. सी के चा आवाज कसा आहे? क क क क. हा आहे डबल ओ. डबल ओ चा आवाज कसा आहे रे? 2 आवाज. डबल ओ चे 2 आवाज आहे. यू 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 यू. हा आहे डबल ई. डबल ईचा आवाज कसा आहे? ई ई ई ई. हा आहे ओ आर. ओ आर चा आवाज कसा आहे? ओ आर चा आवाज आहे ऑर ऑर ऑर. हे आहे आय ई. आय ई चा आवाज कसा आहे रे? आय ई चा आवाज आहे आय 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 आय. अंगठा स्वतःकडे दाखवायचा. आय. स्वतःकडे अंगठा दाखवायचा. आय आय. पुढचा आहे
एन जीचा आवाज कसा आहे? उंग. आता चा आवाज कसा आहे? छ छ छ छ छ छ छ छ छ. तर अशा प्रकारे आपण जॉलीफॉनिक्सचे 42 साऊंड कृतीसह शिकलेलो आहोत. थोडे तुम्हाला म्हणायला त्रास होईल, पण हे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला जॉलीफॉनिक्सचे 42 साऊंड आले तर तुम्हाला इंग्रजी वाचायला सहज वाचू शकतात. तुम्ही खूप सहज वाचू शकाल, पण तुम्हाला हे 42 साऊंड वाचायला यायलाच पाहिजे. पुढचा आपला शब्द आहे बघा, डीचा आवाज काय? ड. आरचा आवाज र. ईचा आवाज ई, आई. आणि डीचा आवाज ड. ड र आई ड. ड र आई ड. ड्राईड. ड र आय 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 ड. ड्राईड. पुढचा आपला शब्द आहे एसचा आवाज काय? स. केचा आवाज काय? क. ईचा आवाज ई. आणि एसचा आवाज स्काईज. आता इथं बघा, ईचा आवाज हा ई होतो. ईचा आवाज काय? आई होत नाही, ई. स क आई ज. स्काईज. स क आई ज. स्काईज. क आई स्काईज. सॉरी इथे यसचा आवाज ज होतो. हलका असा जचा आवाज येतो इथं. स क आय स्काईज. क आय स्काईज. क आय स्काईज. स क आय स्काईज. स क आय स्काईज. स क आय स्काईज. क आय स्काईज. पुढचा आता आपला शब्द आहे. आता आपल्याला खूप मोठा शब्द वाचायचा आहे. एमचा आवाज काय? म. एचा आवाज ऍ. जीचा आवाज ग. पचा आवाज प. आणि ईचा आवाज आय. म ऍ ग प पा ए. म ऍ ग प आय. मॅकपाय. एवढा मोठा शब्द तुम्हाला लिहिता येणार नाही. मग लिहिता आलं तर लिहा. जर नाही लिहिता आलं तुम्हाला तर माझ्यासोबत फक्त वाचत लिहा. वाचा. हे बघा, म ऍ ग प आय. मॅकपाय. म ऍ ग प आय. मॅकपाय. म ऍ ग
प आय मॅगपाय, म ॲ ग प आय मॅगपाय, म ॲ ग प आय मॅगपाय, म ॲ ग प आय मॅगपाय, म ॲ ग प आय मॅगपाय, म ॲ ग प आय मॅगपाय. ठीक आहे, ओके. तर मुलांनो, चिक्यू जवळ हा आहे चिकू आणि हा आहे मिकू. आता हे दोघं जण तुम्हाला कॅपिटल लेटर स्मॉल लेटर शिकवणार आहेत. आता चिकू जवळ जो टी आहे तो आहे कॅपिटल टी आणि मिकू जवळ जो टी आहे तो आहे स्मॉल टी. कॅपिटल टी स्मॉल टी, हे कॅपिटल टी आहे आणि हे आहे स्मॉल टी. हे आहे कॅपिटल यू आणि हे आहे स्मॉल यू. कॅपिटल यू स्मॉल यू, कॅपिटल यू स्मॉल यू. कोणतं कॅपिटल यू आहे? हे आहे कॅपिटल यू. आणि स्मॉल यू कोणतं आहे? हे स्मॉल यू आहे. ओके. तर मुलांनो, हे आहे कॅपिटल एल आणि हे आहे स्मॉल एल. कॅपिटल एल स्मॉल एल, कॅपिटल एल स्मॉल एल. ओके. तर मुलांनो, हे आहे कॅपिटल एफ, हे आहे स्मॉल एफ. कॅपिटल एफ स्मॉल एफ, कॅपिटल एफ आणि हे आहे स्मॉल एफ. कॅपिटल एफ स्मॉल एफ. तर मुलांनो, हे आहे कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए. हे आहे कॅपिटल बी आणि हे आहे स्मॉल बी. कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल बी स्मॉल बी. हे आहे कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी. कॅपिटल डी स्मॉल डी, कॅपिटल डी स्मॉल डी, कॅपिटल डी स्मॉल डी. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर. कॅपिटल आर स्मॉल आर. हे दोन्ही आरच आहेत, फक्त हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर. तर हे आहे मुलांनो कॅपिटल ई आणि हे आहे स्मॉल ई. कॅपिटल ई स्मॉल ई, कॅपिटल ई स्मॉल ई. हे आहे कॅपिटल ई आणि हे आहे स्मॉल ई. कॅपिटल ई स्मॉल ई. तर मुलांनो, हे आहे कॅपिटल जी आणि हे आहे स्मॉल जी. कॅपिटल जी स्मॉल जी, कॅपिटल जी स्मॉल जी, कॅपिटल जी आणि हे आहे स्मॉल जी. तर मुलांनो, हे आहे कॅपिटल एन आणि हे आहे स्मॉल एन. कॅपिटल एन स्मॉल एन, कॅपिटल एन स्मॉल एन. हे आहे कॅपिटल एन आणि हे आहे स्मॉल एन. कॅपिटल एन स्मॉल एन. ठीक आहे, ओके.